एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळास कॅबिनेटची मंजुरी। राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्त्वाचे 24 निर्णय घेण्यात आले। त्यामध्ये कुणबींच्या 3 पोट जातींचा इतर मागास प्रवर्गात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर ब्राह्मण आणि राजपूत समाजासाठी सरकारने नव्या महामंडळाला कॅबिनेटची मंजुरी दिली आहे। आणि त्यामध्ये ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी या महामंडळाची स्थापना करण्यात आली। या महामंडळाच्या स्थापनेसाठी अनेक दिवसांपासून ब्राह्मण समाजाने आंदोलनं केली होती। अखेर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला आहे। राज्यात आरक्षणाच्या मागणीवरून सर्व समाज आक्रमक झाल्याचं दिसून येते आणि त्याच पार्श्वभूमीवर ब्राह्मण समाजाकडून सुद्धा विद्यार्थ्यांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची मागणी करण्यात येत होती। त्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली आहेत। अखेर विधानसभा निवडणुकांपूर्वीच आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 24 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। त्यामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळाला मंजुरी देण्यात आली, तर राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाला सुद्धा कॅबिनेटने मंजुरी दिली आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या आजच्या निर्णयातून सर्वच समाजाला खुश करण्याचा प्रयत्न केला गेला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।